अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। हा अनुभव आहे नाशिकवरून श्रीमती शीतल शरद करंदीकर या ताईंचा। ताई म्हणतात, जैसे करशील तैसे करी, परी दया असू दे अंतरी। जय गजानन। नाशिक येथील पंचवटी काळाराम मंदिराजवळ माझं आजोळ, तिथेच माझं बालपण गेलं। काहीही समजण्याचं वय नसतं इतक्या लहानपणी आजीकडून गजानन विजय ग्रंथातील गोष्टी ऐकल्या, त्यामुळे आजी आणि गजानन महाराज माझ्यासाठी श्रद्धेच्या गोष्टी होत्या। 1971ची ती घटना, मी 5व्या वर्गात होते। 26 जानेवारीला शाळेतील मोठ्या वर्गातील मुलींचा पोलीस परेड ग्राउंडवर कार्यक्रम होता। आमच्या शाळेतील कार्यक्रम सकाळी 8 वाजता संपल्यावर सर्व मुलींना तिकडे नेण्यात आलं। मी व माझी एक मैत्रीण राधा, आम्ही दोघी शाळेच्या गणवेशात मोठ्या मुलींच्या मागे मागे पोलीस परेड ग्राउंडवर जाऊन पोहोचलो। तो कार्यक्रम संपल्यावर तिथून परत येताना CBS कोर्टाजवळ मोठा रस्ता क्रॉस करीत असताना मैत्रिणीचा हात सुटून ती पलीकडे पोचली, पण मी भर रस्त्यात असतानाच समोरून येणाऱ्या ट्रकचा धक्का मला लागला। माझ्या तोंडून तेव्हा फक्त आजी, गजानन महाराज असे 2 शब्द बाहेर पडले। शाळेचे एक शिक्षक देवघरे यांचं लक्ष जाऊन त्यांनी मला बाजूला केलं आणि मी बेशुद्ध झाले। मला शाळेत नेण्यात आलं। तेथे काही वेळाने मी शुद्धीवर आले, तेव्हा बाजूला असणारे शिक्षक आपसात म्हणत होते, ही वाचली कशी, हे खरोखरच आश्चर्य आहे। ते वाक्य माझ्या मनावर कोरलं गेलं आणि सोबत कोरलं गेलं गजानन महाराजांचं नाव। 1982 साली माझं लग्न झालं आणि मी सौ शीतल शरद करंदीकर झाले। माझे मोठे दीर खामगाव येथे असल्यामुळे आणि खामगाव ते शेगाव अंतर जेमतेम 16 ते 17 किलोमीटर, त्यामुळे अनेकदा शेगावला जाण्याची संधी मिळाली। तिथून मूर्ती आणून घरी तिची प्राणप्रतिष्ठा झाली। महाराजांनी जीवनात विविध अनुभव दिलेत आणि कठीण प्रसंगात जीवनातील सत्याला सामोरं जाऊन खंबीरपणे उभे राहण्याची शक्तीही दिली। महाराजांनी एका अनुभवातून मला शिकवलं, सत्याला सामोरं जावं लागतं, सत्याला पाठ फिरून नाही जगता येणार। तो अनुभव दुःखद आहे, गंभीर आहे, पण जीवनात कठीण प्रसंग आलेच तर खंबीरपणे लढा हे सांगणारं आहे। माणसाला कधी कधी सूचक स्वप्न पडतात। ते स्वप्न जर सुखद असेल तर आपल्याला आल्हाददायी वाटतं, पण ते जर स्वप्न विपरीत असेल तर आपण अस्वस्थ होतो। संतासारखं आपल्याला त्याच्याकडे समबुद्धीने नाही पाहता येत, आपण त्याकडे साक्षीभावाने नाही पाहू शकत। मला 3 मुली आहेत। इसवी 2000ची गोष्ट। माझी मोठी मुलगी तेव्हा 12वी सायन्सला होती। 1 मार्चच्या सुमारास तिची परीक्षा सुरू होणार होती। तो फेब्रुवारीचा मध्य असावा। एका रात्री मला स्वप्न पडलं। स्वप्नात मी पाहिलं की मिस्टरांनी भगवे कपडे परिधान केले आहेत, ते शांत बसले आहेत आणि मला ते ओळखत नाही। मी मुलींना बोलावून समोर उभं केलं तर त्यांनी मुलींनाही ओळखलं नाही। ते स्वप्न पाहून मी अस्वस्थ झाले। मिस्टरांना सांगितल्यावर ते कदाचित मनातून काही समजले, पण जाऊ दे, लक्ष देऊ नकोस असं मला म्हणाले। 4 दिवस बेचैनीत गेल्यावर मी गजानन महाराजांना प्रार्थनापूर्वक म्हटलं, काय समजावं मी याचा अर्थ, काय होणार आहे? तुम्ही जे मार्गदर्शन कराल तसं वागण्याचा मी प्रयत्न करीन। दुसऱ्याच रात्री मला स्वप्न पडलं। गोदावरी नदीच्या काठावर मी आणि मिस्टर पाण्यात पाय सोडून बसले आहोत। माझ्या पायाला सापाने वेढा घातला आहे। मी मिस्टरांना ते दाखवले आणि ते काढा अशी खून केली, पण ते शांतपणे बघत राहिले आणि मीच मग तो वेढा बाजूला केला। याचा अर्थ सरळ होता। महाराजांनी जणू सुचवलं की येणाऱ्या संकटाला खंबीरपणे तोंड दे, तुझ्या अडचणी तुलाच दूर करायच्या आहेत, एकटीला। सकाळी उठल्यावर नित्य प्रार्थनेसोबत एकच वाक्य महाराजांना बोलले, सांभाळून घ्या। मार्च महिना सुरू झाला। मुलीची 12वीची परीक्षा सुरू झाली। यांना अचानक ताप आला, जोरदार कावीळ झाली, दुखणं विकोपाला गेलं। दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं। डॉक्टरांना नीट निदान कदाचित झालं नाही। मुलीचा 3रा पेपर होता। त्याच आदल्या रात्री हे खूपच सिरियस झाले। आम्ही सर्व रात्री 1:30 वाजेपर्यंत दवाखान्यात होतो। मोठी मुलगी उत्तरा घरी पेपरचा अभ्यास करीत होती। मला रात्री थोडी विश्रांती घे म्हणून नातेवाईकांनी घरी पाठवलं।
मी उत्तराला म्हटलं, आता अभ्यास बाजूला ठेवून थोडी विश्रांती घे. आम्ही दोघी अंथरुणावर विसावलो. मला थोडी बहुत कल्पना आली होती. मी गजानन महाराजांना आम्हा सर्वांच्यासाठी बळ मागत होते. मुलीने डॉक्टर व्हावं ही तिच्या वडिलांची इच्छा त्यांच्या जिवंतपणी पूर्ण होईल का, असं मोठं प्रश्नचिन्ह नजरेसमोर नाचत असतानाच दवाखान्यातून पहाटे निरोप आला. सर्व संपलं. महाराजांनी सूचना दिलेल्या संकटाला सामोरं जाणं आता भाग होतं. उत्तराचा सकाळी 11 वाजता पेपर होता. तिला सर्वांनी विचारलं, उत्तरा काय करायचं? उत्तराचं उत्तर ऐकून मलाही थोडा धीर आला. ती म्हणाली, मी डॉक्टर व्हावं ही दादांची इच्छा होती. अभ्यास करून परीक्षा देणं आणि डॉक्टर होणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. सकाळी सर्व सोपस्कर पूर्ण करायचे, नंतर मी पेपरला जाणार. तिच्या निर्णयाचा सर्वांनी मान राखला. मी मनातून गजानन महाराजांच्या जवळ तिच्यासाठी शक्ती मागितली. उत्तरा त्या परीक्षेत उत्तम पास झाली नव्हेच तर ती कॉलेजमधून पहिली आली. पुढे ती डॉक्टर झाली. आज माझ्या तिन्ही मुली चांगल्या पद्धतीने शिक्षण पूर्ण करून त्यांच्या घरी आहेत. दैवयोगाने घडणारी गोष्ट जर टळूच शकत नसेल तर महाराजांनी त्याची पूर्वसूचना देऊन ते भोगण्याचे धैर्य दिलं. ही गोष्ट मला महत्त्वाची वाटते. मग आपण एखाद्या पीडिताला गजानन महाराजांचा धावा करायला सांगतो आणि त्याला फायदा होतो, तेव्हा त्याच्या नकळत त्याने ती आपल्या वेदनांच्यावर घातलेली समाधानाची फुंकर ठरते. मी ज्या शाळेत शिक्षिका आहे तिथं माझ्यासोबत माझी एक मैत्रीण होती. तिला संधिवाताचा खूप त्रास होता. इसवी सन 2009च्या सुमारास तो त्रास इतका वाढला की तिला उठणे, बसणे, चालणे सर्वच कठीण होऊन बसले. मी तिला भेटायला हॉस्पिटलला गेले तेव्हा तिच्या वेदना भगवत नव्हत्या. ती मला म्हणाली, मी नोकरीचा राजीनामा देत आहे. मला हे जीवन जगण्यात स्वारस्य वाटत नाही. मी हताश झाले आहे. हे दुखणं जीव नकोसा करणार आहे. काही दिवसांनी परिस्थितीत फारसा फरक न होता तिला सुट्टी मिळाली. ती घरी गेली. मी घरून गजानन विजय ग्रंथ घेतला आणि तिला भेटायला गेली. तिला ग्रंथ देऊन म्हटलं, काहीही करण्याची तुला इच्छा नाही हे जरी खरं असलं तरी ही पोथी वाच. जसं जमेल तसं, जेवढी जमेल तेवढी. एक पान निदान 5 ओव्या रोज वाच. गजानन महाराजांच्या इच्छेने काय होईल ते होऊ दे असं म्हणून वाच. तिने माझी ती गोष्ट ऐकली आणि तिचं वाचन महाराजांच्यापर्यंत पोहोचलं. हळूहळू ती खूप बरी झाली. पुढे तिने 2 वर्ष नोकरी करून स्वइच्छा निवृत्ती घेतली. तिच्या घरच्यांनी हे सर्व जवळून अनुभवलं. त्यांनी स्वतःची कार घेतली. त्यातून ते सहकुटुंब शेगावला दर्शनासाठी जाऊन आले. आज तिचं पूर्ण कुटुंब महाराजांच्या भक्तीत विजय ग्रंथाच्या पारायणाचा आनंद घेत आहे. आता माझं निवृत्तीचं वय झालं. आयुष्यातील सर्व घटनांचा मी जेव्हा विचार करते तेव्हा मला पोथीतील ओव्या आठवतात. संत मृत्यू ना टाळीती, निसर्गाप्रमाणे वागती, परी संकटाते वारिती, आगंतुक असल्यास ते. घडणारी घटना तीच असते, पण त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन फार महत्त्वाचा असतो. आपली दृष्टी महत्त्वाची असते आणि योग्य ती दृष्टी प्रदान करण्याचं सामर्थ्य सद्गुरूजवळ असतं. त्यामुळे समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना करते, आम्हा सर्व भक्तांच्यावर कृपादृष्टी असू द्या आणि आमच्याकडून सतत नामस्मरण करून घ्या. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा व तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ईमेल ID वर जरूर कळवा. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते.